नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांची तयारी प्रत्येक जण करत आहे। प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला उमेदवारी मिळावी आणि असं वाटणं त्यामध्ये वावगं देखील काही नाहीये आणि बरीच वर्ष आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार जे असतात ते प्रयत्नशील असतात आणि अशा जो कालखंड असतो याच्यामध्ये अनेक जनसंपर्क कार्यालयांची उद्घाटन होत असतात। आज 19 जुलै रोजी मोगलवाडी येथील दिनेश जाधव यांच्या देखील जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन जे आहे ते मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे। दिनेश जाधव यांच्या नावापुढे अनेक टॅग लागलेले आहेत, जसं की हक्काचा माणूस, भावी नगरसेवक असे अनेक टॅग जे आहेत ते दिनेश जाधव यांच्या नावापुढे लागलेले आहेत। दिनेश जाधव हे मोगलवाडी परिसरातील एक चांगले समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। तरुण आहेत, त्याचबरोबर ते खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या अतिशय जवळचे आहेत। त्याचबरोबर आमदार महेंद्र थोरवे यांच्या देखील अतिशय त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि म्हणून दिनेश जाधव यांच्याकडे भावी नगरसेवक म्हणून तेथील स्थानिक जे आहेत ते पाहत आहेत। आणि दिनेश जाधव यांच्या ज्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण निवडणूक लढवणार आहात का असा स्पष्ट प्रश्न आम्ही त्यांना विचारलेला आहे। त्यावरती दिनेश जाधव यांनी त्या संदर्भात काय उत्तर दिलेलं आहे। त्याचबरोबर श्रीरंग अप्पा बारणे यांना देखील दिनेश जाधव यांच्या उमेदवारी संदर्भात आम्ही प्रश्न विचारलेले आहेत। अप्पा बारणे यांनी काय उत्तर दिलेलं आपण तेही पाहूया आणि तत्पूर्वी आपण पाहूया जरा या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगीची क्षणचित्र। या उद्घाटन सोहळ्याला खोपोली शहरातले अनेक मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर आई ग्रुपचे देखील बरेच नामवंत सभासद आजच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहायला मिळाले। खोपोली शहरातनं खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, अनिल मेंढे, अनिल सानप, दिनेश थोरवे, गणेश खानविलकर, प्रसाद थोरवे, पंकज पाटील व अनेक माजी नगरसेवक खोपोली शहरातले या प्रसंगी उपस्थित होते। आपण जरा पाहूया या उद्घाटन प्रसंगाची काही चित्र। बुलंद तोप आदरणीय अभ्यासू व्यक्तिमत्व पंकजी पाटील साहेब, आत्ताच ज्यांची नियुक्ती झाली आहे युवा सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आमचे बंधू प्रसाद दादा पाटील, प्रसाद दादा थोरवे, तसेच भावी नगरसेवक आमचे बंधू आदरणीय दिनेश दादा थोरवे, तसेच शेखरजी जांभळे साहेब, तसेच गणेशजी खानविलकर साहेब आणि सानप साहेब, तसेच आमचे कांबळे साहेब, आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। एक सामान्य कार्यकर्त्याला आपण एवढं बळ देऊन या ठिकाणी आलेले आहेत, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो।
दिनेश जाधव त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतं. या परिसरामध्ये दिनेश जाधव गेले अनेक वर्ष काम करतो आणि चांगलं काम करणारे युवा सहकारी म्हणून या परिसरामध्ये काम करतो. आपण पाहिलं असेल की या संपूर्ण परिसरामध्ये मी स्वतः स्थानिक आमदार महेंद्रशेठ मोर्वे त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे माझे सगळे सहकारी या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. खोपोलीसारख्या शहरामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये विकासात्मक काम करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने होते. मला खात्री आहे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक कार्यकर्ता आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि त्या कार्यकर्त्याला बळ देणं, ताकद देणं, शेवट पक्ष संघटनेमध्ये वार्ड रचना झाल्यानंतर रिझर्वेशन झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन पडेल आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या गोष्टी खरं तर बोलता येतील. परंतु दिनेश जाधव एक चांगला कार्यकर्ता या परिसरामध्ये काम करतो आणि त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झालं. साहेब, आज संध्याकाळी मावळचे खासदार श्रीरंगाप्पा पाटील यांच्या शुभस्थापना कार्यालयाचे निश्चितपणानं निवडणुकांच्या पूर्वीची तयारी मानवत आहे. कार्यक्रमाचं उद्दिष्ट आपलं या कार्यक्रमाचं पूर्वीचं उद्दिष्ट असं आहे का आपण एक लोकांची गेली 13-14 वर्षापासून आपण समाजसेवेमध्ये आहोत. आपण समाजसेवेचं कार्य करत आहोत. तर समाजसेवा करत असताना कुठेतरी आपल्याला स्टँडिंग कुठेतरी समाजसेवा कुठून आपण करायची जेणेकरून आपल्याला काहीतरी पाहिजे त्या हिशोबाने आपला हा एक जनसंपर्क कार्यालय जेणेकरून आमच्या गावामधल्या समस्या असेल, आजूबाजूच्या परिसरामधल्या समस्या असेल, खोपोली शहरामधून समस्या असेल. मी एक आई ग्रुपचं काम करतो आणि आदरणीय लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचं कट्टर समर्थक, कर्जत कोल्हापूरचे आमदार महेंद्रशेठ मोर्वे यांचं कट्टर समर्थक म्हणून मी विविध कार्यक्रम दरवर्षी करत असतो. वर्षभरातून काही ना काही कार्यक्रम चालू असतात. पण एक माझ्या जनसंपर्क कार्यालयामधून एक आपले सामान्य लोकांचे प्रश्न, सामान्य लोकांची मदत आणि एक विविध कार्यक्रम ह्या आपल्या ऑफिसच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. निवडणुकीला उभा राहणार का नाही हाच माझा प्रश्न आहे. तो प्रश्न काढून आता त्याचं उत्तर 100% आपण इलेक्शनला उभं राहणार आणि इलेक्शनला आपण उभं राहून आपण इलेक्शन लढवणार आणि निवडून पण येणार. एकदा जेव्हा तुमची मुलाखत घेतली होती त्यावेळेला आज प्रश्न तुम्हाला त्यावेळी देखील करण्यात आला आणि त्यावेळेला तुम्हाला असं विचारलं होतं की आज आमच्याकडे एक चांगले आमदार समर्थक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचे देखील आपण अतिशय जवळचे संबंध आहेत. असं असताना जर आपल्याला शिंदे गटाकडून तिकीट देण्यात आलं नाही तर आपली जी आहे ती स्टेप कसं आहे, आदरणीय खासदार साहेब झाले, आदरणीय त्यांना आपण एक माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या शब्दापुढे आपण जाणार नाही आणि कसं असतं राजकारणाच्या पलीकडे मी माझं आणि त्यांचं नातं आहे. राजकारण सोडून माझं आणि त्यांचं रिलेशन आहे. राजकारण वेगळं. जर मला राजकारणामध्ये जर आपल्याला ठीक आहे तिकीट भेटलं नाही पण मी तिकीट भेटो नाही भेटो पण मी इलेक्शनला उभं राहणार हे निश्चित. इलेक्शनला आपण निवडणूक लढवणार आहात तर मग ही सुद्धा कुठेतरी मानस आपला असेल किंवा मानसिक तयारी झाली असेल की समजा जर आपल्याला तिकीट नाकारण्यात आलं मग अपक्ष लढणार की आपण दुसऱ्या कुठच्या पक्षाला या गोष्टीवर आपण आता जेव्हा ज्या वेळेस आपण एकदा आपण चर्चा करणार आपण आमदार साहेबांची ते तर नेहमी माझ्या पाठीशी आहेत. सहसा करून आमदार साहेबांचं माझ्यावरती असलेलं प्रेम ते मला कधी कुठल्या गोष्टीला नाकारत नाही आणि मला कधी त्यांनी कुठल्या गोष्टी लांब केलं नाही. त्यांचा आशीर्वाद, त्यांचा प्रेम माझ्यावर सदैव आहे आणि याच्या पुढं पण राहणार आणि मला तर असं वाटतं त्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे म्हणजे मी नगरसेवक होणारच आहे. पण मी नगरसेवक असताना जनसामान्यांमधला एक सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मी या ठिकाणी वावरतो. आधी काय येऊ द्या त्याला उद्घाटनाला येऊ द्या. उद्घाटनाच्या अगोदरच त्याला कट्टी मारून म्हणजे आपण ते वाटप करणार आहे 2 दिवसात. ठीक आहे. सर्वांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आज
आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन केल्यानंतर आपण ह्या ठिकाणी जनसेवा सेवा सर्व म्हणजे कोकणमध्ये काही विविध प्रॉब्लेम असतील, जनसामान्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी मंगळवाडी जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन आपल्या उपस्थिती ह्या ठिकाणी येऊन आपण त्यांची समस्या सोडू शकतो.